आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील रामी, बोरीस आणि परिसरातील शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या मोटारी आणि केबल वायर चोरीच्या घटनांनी हैराण केले होते. मात्र एका सतर्क शेतकऱ्याच्या जागरूकतेमुळे आणि ग्रामस्थांच्या धाडसी मदतीमुळे चोरट्यांच्या टोळीतील एक आरोपी अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. रामी येथील शेतकरी संतोष रतन आहिरे हे रात्री आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले असता विहिरीवरील मोटार गायब असल्याचे आणि केबल वायर कापण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ गावातील इतर शेतकऱ्यांना संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. ग्रामस्थांच्या वेढ्यात अडकलेल्या एका संशयिताला घटनास्थळीच पकडण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव सुनील शंकर वडर, राहणार भांबळे, तालुका शिंदखेडा असे सांगितले. मात्र त्याचे 3 ते 4 साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले. या आरोपीकडून सुमारे 23,000 रुपये किमतीची पाण्याची मोटार आणि तब्बल 1,840 फूट केबल वायर हस्तगत करण्यात आले आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून यापूर्वी चोरीला गेलेल्या केबल वायर आणि साहित्याबाबतही या टोळीवर संशय व्यक्त केला जात आहे. संतोष आहिरे यांच्या फिर्यादीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आले आहेत. दरम्यान स्वतः पुढाकार घेत चोराला पकडणाऱ्या ग्रामस्थांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतमाल आणि शेतीसाठी आवश्यक साहित्याच्या सुरक्षेसाठी नागरिक आणि पोलिसांनी एकत्र येऊन केलेले हे काम आदर्श ठरत आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.